ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत सायलीला तोंडावर पाडू पाहणाऱ्या प्रियाचा आता स्वतःचाच गेम ओव्हर होणार आणि प्रिया स्वतःच तोंडावरती पडणार. आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की रंगपंचमीचा सण आहे. रंगपंचमीसाठी आता सगळ्यांनीच पांढरे कपडे घातलेले आहेत. सगळेजण छान तयार वगैरे होऊन खाली आलेले आहेत रंग खेळण्यासाठी. सायली आणि अर्जुन तर खूपच जास्त सुंदर दिसत आहेत आणि अर्जुन आता मस्तपैकी त्याच्या कमरेला छान ओढणी गुंडाळतो, बांधतो आणि आता अर्जुन त्याच्या मित्रमंडळींबरोबर डान्स करत असतो. तोपर्यंत सायलीसुद्धा आता बाहेर येते. सायली बाहेर आल्यावर मग लगेच अर्जुन हा सायलीलासुद्धा नाचायला त्याच्याजवळ खेचतो. मग सायली ही लाजत असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो हे काय करताय, सगळेजण बघतायत आपल्याकडे, सरका तुम्ही माझ्यापासून दूर. अर्जुन म्हणत असतो की कोणी बघत नाही आहे बायको, आणि बघत असेल कोणीही तर बघू दे, काय फरक पडतो, मी माझ्याच बायकोबरोबर नाचतो आहे ना. त्याबरोबर आता हे सगळं काही प्रिया बघत असते आणि हे सगळं बघून प्रियाला ना खूपच जास्त राग येत असतो. प्रियाला असं वाटत असतं की इकडे ही सायली प्रत्येक वेळी ह्या अर्जुनबरोबर रोमॅन्स कसं काय करू शकते, प्रत्येक वेळी माझं वाईट चिंतून या सायलीला कसं काय आनंद मिळतो. त्या प्रतिमाला, त्या अर्ध्या मेंदूला रक्त दिलं नसतं तर काही ती मेली नसती, पण तरीही सगळीकडे पुढे करायची सवय या सायलीची जात नाही आणि त्यामुळे ह्या सायलीने त्या अर्ध्या मेंदूला रक्त दिलं. हिने रक्त दिलं ना, त्यामुळेच मला घरातल्यांची एवढी बोलणी खावी लागली. सगळ्यांनी मला मी कशी बेजबाबदार नालायक आहे, मी कधी आगाव आहे हे दाखवून दिलं. सायली, तुझ्यामुळे मला बोलणी ऐकून घ्यावी लागलीत ना, मग आता बघ मी काय करते ते. नाही जर तुला लोकांची बोलणी खायला लावली ना तर माझंसुद्धा नाव प्रिया नाही. सायली, जर मला एक गोष्ट सांग, तू भांग प्यायलीस आणि त्याने तुला नशा झाली आणि नशेमध्ये तू वाटेल तसं बडबडलीस तर मग आता प्रिया तिच्या हातामध्ये एक पावडरची पुडी असते. ती पुडी भांगच्या एका ग्लासामध्ये टाकते आणि आता ती ठरवते की आता हे ग्लास सायलीला प्यायला द्यायचं आणि आता सायलीला त्याची नशा होईल. मग आता तिथे 6 ग्लास असतात एकूण. प्रिया 6 ग्लास भांग भरते आणि त्यातल्या एका ग्लासामध्ये आता ती नशेची पावडर मिसळते आणि त्यानंतर आता तिकडे अर्जुन येतो. अर्जुन 5 ग्लास घेऊन जातो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी 1 ग्लास तुझ्यासाठी ठेवलं आहे, तू घे. आता प्रिया म्हणते ठीक आहे थँक्यू, हे ग्लास सायलीला दे. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. प्रिया आता अर्जुनवरतीच नजर रोखून ठेवते. अर्जुन बरोबर तेच ग्लास सायलीला देतोय का नाही तिने सांगितलेलं हे ती बघत असते. प्रिया आता देवाकडे प्रार्थना करत असते की देवा प्लीज प्लीज प्लीज, मी जे ग्लास ठरवलं आहे ते ग्लासच अर्जुनने सायलीला दिलं पाहिजे, कारण त्यामध्येच औषध आहे. जर ते प्यायली सायली तर आणि तरच फक्त सायलीला नशा चढेल आणि मला हवं आहे ते सगळं घडेल. पण मग आता अर्जुन हा सायलीला ते ग्लास देतो आणि सायली आता त्या ग्लासातली भांग पितेसुद्धा. पण आता सायलीला भांग पिताना बघून प्रियाला आनंद होतो, आसुरी आनंद होतो. ती विचार करते आता सायली एकदा काही भांग प्यायली की सायली वेड्यासारखी बडबडेल. मला मजा बघायची आहे. मजा बघण्यासाठी आता प्रिया तिथे जो अर्जुनने ठेवलेला ग्लास असतो तो प्यायला घेते आणि आता तो ग्लास पित असताना आता प्रियाला हळूहळू नशा चढू लागते. आता पूर्ण ग्लास संपवते आणि बघता आता प्रियाला पूर्ण नशा चढते आणि आता प्रियाला पूर्ण नशा चढल्यावर मग मात्र आता प्रिया ही ते ग्लास जोरात खाली आपटते. आता प्रियाने ग्लास खाली आपटल्यावर सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. तर प्रिया आता वेड्यासारखी विचित्र नाचू लागते. आता प्रिया इतकी विचित्र नाचत असते, अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. अश्विनला लाज वाटत असते. तो म्हणत असतो, तन्वी तुझं काय चाललंय, तन्वी थांब, काय मूर्खपणा चाललाय हा, तन्वी प्लीज थांब, वेड्यासारखं वागू नकोस तन्वी. पण प्रिया थांबत नसते. उलट आता ती नाचता बडबडत असते. अर्जुन काय समजतो स्वतःला, तो असेल हुशार वकील, पण त्याच्यापेक्षाही हुशार मी आहे. त्या दिवशी माझा पाठलाग करत आला होता, काय पाठलाग करत, तो माझा पाठलाग करणार, हां तो माझा पाठलाग करणार. मी दाखवतो त्याला मी कोण आहे ते, मी दाखवतो त्याला मी कोण आहे ते. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तू कोण आहेस, काय दाखवणार आहेस तू अर्जुन दादाला, काय बोलायचं आहे तुला. त्याबरोबर मग ती म्हणते, मी कोण आहे, कोण आहे मी 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 हां मी तो नाही, मी ती आहे. अश्विन म्हणतो, तू ती आहेस ते सगळ्यांना माहिती आहे, तन्वी तू आतमध्ये चल. प्रिया म्हणते,
अर्जुन माझा पाठलाग करत आला होता. त्याला वाटलं होतं की तो खूप हुशार आहे, पण त्याच्यापेक्षा हुशार मी आहे. मी त्या वकिलाला खोटं सांगितलं, मग त्या वकिलाने अर्जुनला पण खोटं सांगितलं. अर्जुन निघून गेल्यावर मी परत जाऊन खरं सांगितलं. आता काय खरं काय खोटं, प्रियाने कुठल्या वकिलाला काय सांगितलं आहे, अश्विनला काहीच माहीत नसतं. अश्विनला आता प्रियाचा राग येऊ लागतो आणि तो आता म्हणू लागतो, बाद झालं तन्वी, खूप विचित्रपणा वागून झाला आहे तुझा, आता बाद झालं. काय ठरवलं आहेस का तू, सुभेदारांच्या सगळ्या अब्रूला ढाब्यावर बसवायचं म्हणून, चल माझ्याबरोबर. आणि मग तो आता प्रियाच्या हाताला घट्ट धरतो आणि आतमध्ये चल तन्वी, आतमध्ये चल असं म्हणत असतो. पण प्रिया ऐकतच नसते. शेवटी अश्विनचा नाईलाज होतो. अश्विन प्रियाला एक खणखणावून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणतो, आता तरी आली आहेस का भानावर, की आणखीन एक देऊ तुला ठेवून, चल लवकर माझ्याबरोबर आतमध्ये. आणि मग तो प्रियाला हाताला खेचत खेचत आतमध्ये घेऊन येतो. आणताना सोबत तो बडबडत असतो, काय मूर्खपणा आहे हा, जर तुला झेपत नाही तर तुला भांग प्यायची गरजच काय होती. दुसऱ्या बाजूला मसाले दूध होतं, मसाले दूध का नाही प्यायलीस तू तन्वी, काय गरज होती तुला भांग प्यायची, का नशा केलीस तू, तुला कितीदा सांगितलं आहे नसते खेळ नको करत जाऊस, पण नाही, तुला माझं ऐकूच येत नाही ना. असं बडबडत अश्विन प्रियाला रूममध्ये घेऊन येतो. आणि आता रूममध्ये आल्यावर तो प्रियाला म्हणतो, तन्वी झोपून घे. प्रिया ऐकत नसते. नाही मला झोपायचं नाही, मला रंग खेळायचे आहेत असं ती म्हणत असते. अश्विन तिला म्हणतो, गुपचूपपणे झोप, काही रंग वगैरे खेळायला जायचं नाही आहेस, आता तू झोप तू. प्रिया ऐकत नसते. मग अश्विन म्हणतो, तू अशी नाही ऐकणार. मग तो तिला बेडवरती धरून आणून बसवतो, ढकलतोच बेडवरती आणि तिच्या अंगावरती पांघरून घालतो आणि तिला म्हणतो, तन्वी जर इकडनं उठलीस ना तर याद राख, माझ्या इतकं वाईट माणूस तू अख्ख्या जगात पाहिलं नसशील. गुपचूप झोप. झाली तेवढी शोभा पुरे झाली. तुला माहिती आहे बाहेर किती मोठी आणि किती महत्त्वाची लोकं आली आहेत. अन्नपूर्णा ट्रस्टचे ट्रस्टी आहे आपण आणि बाहेर आपले वर्कर एम्प्लॉईज सगळे आलेले असताना त्यांच्यासमोर तू हा असा धिंगाणा केलास, तमाशा केलास, हां, झोप गुपचूप. आणि मग तो तिला झोपवतो. त्याबरोबर इकडे आता सायली ही लगेचच नोटीस करते की प्रिया जे काही वागली आहे त्यामुळे सगळ्यांचंच मूड खराब झाला आहे, सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. मग आता लगेच सायली ही म्हणायला लागते, अहो मी काय म्हणते, जाऊ देत ना, जे झालं ते झालं. आणि मग ती सगळ्यांनासुद्धा म्हणते, माझ्याकडे लक्ष द्या प्लीज, ऐका, जे झालं ते झालं. तन्वी जे काही बडबडली ते सगळं तुम्ही सगळ्यांनी विसरून जा. मे बी ती चुकून भांग प्यायली असावी आणि म्हणून तिच्याकडनं हे सगळं झालं. ती जे काही बडबडली ते चुकून अल्लडपणा झाला असं समजा आणि तुम्ही सगळ्यांनी ते सगळं विसरून पुन्हा एकदा रंग खेळायला सुरुवात करा. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे आपण आपली होळी का खराब करायची. आता सायली सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजून सांगते आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने रंग खेळायला तयार होतात. आता उलट सायलीला सगळ्यांनी नावं ठेवण्याऐवजी किती व्यवस्थित पद्धतीने सायलीने तन्वीची चूक पोटात घातली आणि सगळं व्यवस्थित सावरून घेतलं, म्हणून सगळ्यांना सायलीचं कौतुक वाटतं. सायली म्हणत असते, प्रिया चुकून तर भांग प्यायलेली नसणार हे नक्की, कारण भांग प्यायली असती जरी ती तरीसुद्धा ती बडबडली नसती, ते सगळं ती बडबडली. प्रिया भांग कशी प्यायली हा प्रश्न सायलीच्या मनात फिरत असतो. तर तोपर्यंत आता प्रियाचा फोन वाजतो. अश्विन, प्रिया झोपलेली असते त्यामुळे तिचा फोन उचलतो आणि बोलतो, हां हॅलो बोला. आता हा त्याच वकिलांचा फोन असतो ज्या वकिलांकडे प्रिया नागराजची केस द्यायला गेली होती. तर समोरची व्यक्ती म्हणत असते, नमस्कार, मी ॲडव्होकेट बोलतोय आणि नागराज किल्लेदारांच्या केस संबंधित तन्वी सुभेदार येऊन मला भेटल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागराज किल्लेदारांना मी बेल मिळवून द्यावी, पण मॅडमनी मला पूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली नाही आहे. जोपर्यंत मला केसच्या सर्व डिटेल्स व्यवस्थित मिळत नाही तोपर्यंत मी काहीही काम प्रोसीड करू शकत नाही. त्याबरोबर अश्विनला आता समोरून व्यक्ती विचारते, सर काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात. अश्विन म्हणतो, मॅडम सध्या महत्त्वाच्या कामात आहेत, तुम्ही नंतर थोड्या वेळाने फोन करा. मग समोरची व्यक्ती हो हो चालेल सर म्हणत फोन कट करते. आता मात्र अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा येतो. अश्विनला समजतं याचा अर्थ तन्वी ही नागराज काकाला बेल मिळवून देण्याचा प्रयत्न करते. पण तन्वीला काय गरज आहे नागराज काकाला बेल मिळवून देण्याची. नागराज काकामुळे केवढं मोठं नुकसान झालं आहे तन्वीचं. तन्वीला आपल्या जन्मदात्या आईवडिलांपासून जवळपास 20-22 वर्ष दूर राहावं लागलं. अनाथ म्हणून तिला लहानाचं मोठं व्हावं लागलं. शिक्षण, खाणं पिणं प्रत्येक गोष्टीचे हाल भोगावे लागले. मग एवढं सगळं नागराज काकामुळे झालेलं असतानाही तन्वीला नागराज काकाला का सोडवायचं आहे, कशासाठी. ज्या माणसामुळे आपल्याला एवढा त्रास झाला आहे, आपल्या कुटुंबाला त्रास झाला आहे, आपल्या आईवडिलांना त्रास झाला आहे, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्या माणसाला सोडवण्यामागे नक्की तन्वीचा काय हेतू असेल. का करायचं असेल हे सगळं तन्वीला. कशासाठी तन्वी नागराज काकाला सोडवायला त्या वकील साहेबांना भेटली असेल. आणि हे सगळं दादाला माहिती असेल का की हे सगळं तन्वी दादापासून लपून करत असेल. जिथे तिने मला तिच्या स्वतःच्या नवऱ्याला सांगितलेलं नाही आहे, याचा अर्थ एकच होतो की हे सगळं काही दादालासुद्धा माहीत नसणारच आहे.
त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मात्र प्रिया वेड्यासारखं बडबडत असते. अर्जुनला काय वाटतं, तो खूप हुशार आहे का? नाही, तो असेल हुशार, तो खूप हुशार असेल, तो असेल खूप मोठा वकील वगैरे, पण मी सुद्धा प्रिया आहे, प्रिया नावाची प्रिया मधुकर. मला हरवणं शक्य नाही आहे. त्या अर्जुनला काय वाटलं होतं? अर्जुनला वाटलं होतं की तो वकील साहेबांच्याकडे जाताना माझा पाठलाग करेल आणि मग त्याला सगळं सत्य समजेल आणि मग तो हुशारीने माझा प्लॅन फ्लॉप करेल. पण नाही. अर्जुन अर्जुन अर्जुन, अरे तू ज्या शाळेत शिकतोयस की नाही, मी त्या शाळेची मुख्याध्यापिका आहे. हे पाठलाग करणं, एकमेकाला फॉलो करणं, पुरावे गोळा करणं, ह्या सर्व गोष्टी तू चांगल्या मार्गाने करतोस. पण याच सर्व गोष्टी वाकड्या पर्यायाने कशा करायच्या हे माझ्या इतकं चांगलं कोणालाच जमत नाही. तुला काय वाटलं होतं, तू मला एक्सपोज करशील, तू माझा प्लॅन फ्लॉप करशील? नाही रे नाही, तू मला कधीच पकडू शकणार नाही आहेस अर्जुन. अर्जुन मी काय आहे हे तुला माहीत नाही आहे अर्जुन. अर्जुन अर्जुन ती सायली पण स्वतःला खूप शहाणी समजते. मला मोलकरीण बनवली, माझी नोकराणीन केली, माझ्याकडनं घरातली सगळी कामं करून घेतात, मला अगदी कामवाल्यांप्रमाणे राबवतात, माझी किंमत कोणालाच नाही वगैरे प्रिया आता बडबडत असते. तर इकडे आता सायली ही सगळ्यांचे रंग वगैरे खेळून झाल्यानंतर मग आता सगळी लोकं वगैरे निघून गेल्यावर सगळ्या घरातल्यांना छान पुरणपोळी वाढते. पुरणपोळी खाऊन सगळ्यांचं मन तृप्त होतं. सगळेजण सायलीचं तोंड भरून कौतुक वगैरे करतात. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणं वरती रूममध्ये आलेले असतात. अर्जुन वरती रूममध्ये सुद्धा सायलीच्या पुरणपोळ्यांचं खूप जास्त कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, बायको खरंच तू एक नंबर चविष्ट टेस्टी पुरणपोळ्या बनवल्या होत्यास. तुझ्यासारख्या पुरणपोळ्यांना अख्ख्या जगात कोणाला जमणार नाही. खरं तर रंगपंचमीच्या दिवशी हे पोटभर धुळवड खेळायची आणि त्यानंतर बायकोच्या हातच्या मस्त गरम गरम घमघमीत पुरणपोळ्या खायच्या, यापेक्षा दुसरं कुठलं स्वर्गसुख नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे हे सगळं काही बघून अश्विनला मात्र वाईट वाटत असतं. अश्विन विचार करत असतो, एका बाजूला सायली वहिनी जी अर्जुन दादाच्या प्रत्येक बारीक मोठ्या गोष्टीवरती लक्ष देते, जी अर्जुन दादाची एवढी काळजी करते, जी अर्जुन दादाला त्याच्या कामात सुद्धा मदत करते, आणि एका बाजूला तन्वी जिला माझ्या असण्याने सुद्धा फरक पडत नाही. कामामध्ये मदत करण्याचं तर दूरच राहिलं, मला अजून कॉफी कशी आवडते हे सुद्धा तिला माहीत नाही. जवळपास आमच्या लग्नाला आता वर्ष होत आलं, पण तरीही तन्वी मात्र अजून आहे तशीच आहे. पूर्वी मला वाटायचं तन्वी अल्लडपणा वागते, तन्वीच्या मनात वाईट काहीही नसतं, तन्वीचं मन निर्मळ आहे, साफ आहे. पण आता तर मला शंका यायला लागली, कारण ज्या मुलीला स्वतःच्या आईवडिलांच्या जीवावर उठलेल्या माणसाची मदत करावीशी वाटते ना, त्या मुलीची नक्की काय पात्रता असू शकते हे आपल्याला कळू शकतं. पण नेमकं तन्वीला नागराज काकाला का सोडवायचं असेल? नागराज काकाला सोडवण्यामागे तन्वीचा काय मोटिव्ह असेल? तन्वी हे सगळं कशासाठी करत असेल? तन्वीशी बोलायला हवं या सर्व विषयावर, पण जरी मी तन्वीशी बोलायला गेलो तरी थोडीच ना तन्वी मला सगळं खरं सांगणार आहे. नेहमीप्रमाणे तन्वी माझ्याबरोबर खोटंच बोलणार आहे. तन्वीला माझ्याशी खोटं बोलल्याशिवाय जमत नाही असा विचार आता तो करत असतो. तो इकडे ठरवतो की नाही, आता काहीही झालं तरी या सर्व गोष्टींचा पाठलाग करायचा. तन्वी नेमका नागराज काकाला सोडवण्यासाठी काय एवढे प्रयत्न करते हे मला कळायलाच हवं, आणि काहीही झालं तरी मी तन्वीला असं कुठलंही चुकीचं काम करू देणार नाही आहे. मी नाही तिला नागराज काकाला सोडवून देणार असं अश्विन ठरवतो. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की नेमकी प्रिया भांग प्यायली कशी? प्रिया का भांग प्यायली असेल? मग आता सायली ही अर्जुनजवळ बोलता बोलत असते, अहो मला एक गोष्ट कळत नाही आहे. नाही म्हणजे बघा ना, सध्या प्रिया सगळ्यांच्या गुडबुकमध्ये येण्याचा प्रयत्न करते. सध्या प्रिया सगळ्यांबरोबर गोड आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो ते सगळं नाटक आहे बायको. सायली म्हणते, अहो ते तर मला सुद्धा माहिती आहे की ते सगळं नाटक आहे म्हणून, पण नाटक म्हणून का होईना पण प्रिया चांगलं वागते तर खरं ना. मग जर एवढं सगळं असताना प्रिया भांग का प्यायली असेल? नाही म्हणजे तिला सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायचं होतं, आणि तिलाही ही गोष्ट चांगली माहिती आहे. भांग प्यायल्यानंतर नशा होते, मग नशा होणार आपल्याला, आपण नको ते बरळणार हे माहीत असताना सुद्धा प्रिया का बरं भांग प्यायली असेल? त्यावर अर्जुन म्हणतो, तुला का वाटतं ती भांग प्यायली असेल? तुला असं का वाटत नाही तिला भांग कोणीतरी पाजलीही असेल? सायली म्हणते, तिला कुणीतरी भांग पाजली असेल म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, तन्वी सरळ मुलगी नाही आहे. तन्वी काहीतरी फालतुगिरी करणार, सण खराब करण्याचा प्रयत्न करणार, हे सगळं मला अगदी व्यवस्थित माहीत होतं. त्यामुळे मी तन्वीवरती बारीक लक्ष ठेवून होतो, आणि तन्वीवरती मी लक्ष ठेवून असतानाच मला असं कळलं की
तन्वी 6 भांगेचे ग्लास भरते. मी तन्वीवरती बारीक लक्ष ठेवून बघत होतो ती काय करते. तिने काय केलं, तिने 6व्या ग्लासामध्ये ना काहीतरी पावडर मिसळली आणि नंतर तिने ती ग्लास बदलली आणि ते जे काहीतरी पावडर मिसळलेलं ग्लास होतं ते तिने मला तुला द्यायला सांगितलं. मग मला कळून चुकलं की नक्कीच हिची काहीतरी म्हणजे चुकीची वृत्ती सुरू आहे, हिला काहीतरी विचित्र वाईट करायचं. मग मी काय केलं, तिने ज्या ह्याच्यामध्ये पावडर मिसळली होती भांगेमध्ये ते भांगेचं ग्लास मी तिलाच तिथेच ठेवलं आणि दुसरी ग्लास घेऊन मी निघून आलो. आणि ती माझ्यावरती लक्ष ठेवून आहे ही गोष्ट मला माहीत होती, म्हणून तिच्यासमोर का होईना ती जे ग्लास म्हणाली होती मी तेच ग्लास तुझ्या हातात दिलं. तू त्या ग्लासातलं भांग प्यायलीस. तू त्या ग्लासातलं भांग प्यायल्यानंतर आता तू वेड्यासारखं बडबडणार, तू काहीतरी तमाशा करणार असं प्रियाला वाटलं. ती तमाशा बघता बघता भांग प्यायला घ्यायचं असा विचार करून तिने भांग प्यायला घेतलं. पण तिला हे माहीतच नव्हतं की मी भांगाचे ग्लास आधीच बदलले. तिला वाटत होतं की नशा ज्या भांगाने होणार आहे ते भांग तूच पिणार आहेस, पण ते भांग तीच प्यायली. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, अहो तुम्ही हे सगळं कशासाठी केलं, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून. अर्जुन म्हणतो, काय मिळालं म्हणजे, अगं ती प्रिया काहीतरी चुकीचं करायला जात होती. सायली म्हणते, अहो पण मग तुम्ही ते भांगेचं ग्लास फेकून द्यायचं होतं ना, तुम्ही त्या प्रियाला ते भांग पाजलं त्यामुळे बघितलं ना काय झालं. तिने किती तमाशा केला खाली. अहो तिने तमाशा केला, आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टमधली माणसं वगैरे तिथे आली होती, आपलंच नाव खराब झालं. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून. अर्जुन म्हणतो, बायको नाव खराब झालं वगैरे मला सगळं मान्य आहे, पण जर प्रियाला आपण तेव्हाच आळा घातला नसताना तर प्रियाची हिंमत वाढत गेली असती आणि तिने पुन्हा तसं काहीतरी केलं असतं. आता जेव्हा उद्या तिला व्यवस्थित जाग येईल, शुद्ध येईल, घरातले सगळे तिला जरा ओरडतील, जेव्हा तिला 4 शब्द सुनावतील, पूर्ण आजी तिला टोमणे मारेल, मम्मा तिला दोष देईल, डॅड तिच्यावरती रागवतील ना, तेव्हाच तिला अक्कल येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनला सुद्धा समजायला हवं ना त्याची बायको काय लायकीची येते. त्याबरोबर मग मात्र सायली गप्प बसते आणि अर्जुन म्हणतो, आणि एक गोष्ट नोटीस केलीस का तू, प्रिया जेव्हा बडबडत होती तेव्हा त्यात ती काय बडबडत होती, मी मुद्दाम वकिलाजवळ खोटं बोलले, मी मुद्दाम वकिलाला खरं नाही सांगितलं. याचा अर्थ त्या दिवशी तिच्या कुठल्याही पुण्याच्या मैत्रिणीची डिवोर्स केस वगैरे डिस्कस करायला ती वकील साहेबांकडे गेली नव्हती, तर ती नागराजसाठीच वकिलाकडे गेली होती. म्हणजे प्रिया नागराजला वकील मिळवून देण्यासाठी खटपट करते. कदाचित ही गोष्टसुद्धा अश्विनला माहीत नसणार आहे, आपल्याला ही गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात आणून द्यायला हवी. त्यावर सायली म्हणते, हो हे आपल्या फायद्याचं ठरेल, म्हणजे कमीत कमी अश्विन भाऊजींसमोर प्रियाचा आणखीन एक चेहरा उघडा पडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मी एक काम करतो, मी उद्याच अश्विनबरोबर या विषयावर बोलून घेतो. आता सायली अर्जुनला ही गोष्ट माहीत नाही आहे की वकिलाचा फोन आला होता आणि अश्विनचं त्याच्याबरोबर बोलणं झालं. सायली अर्जुनला हेच वाटतं आहे की आपणच उद्या अश्विनचे डोळे उघडणार आहोत. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.